नमस्कार सर. नमस्कार, बोला. खूप दिवसापासून मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय. मला एमपीएससी बद्दल माहिती हवी होती. नक्कीच. वेलकम टू पीसीएमसी करिअर फोरम. आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले 10 वर्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. स्पेशली आपल्याकडे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, डिफेन्स क्षेत्रामधल्या बॅचेस आपण स्पेशली रन करतोय. आपला टॉपिक खास करून तुला एमपीएससी बद्दल माहिती हवी आहे. तर या आधीपासून तू काही सुरुवात केली आहे की फर्स्ट टाइम या सगळ्याकडे बघतोय? नाही सर, फर्स्ट टाइम या सगळ्याकडे पाहतोय. हरकत नाही. ग्रॅज्युएशन किंवा अंडर ग्रॅज्युएट जे स्टुडंट असेल तर नॉर्मली या सगळ्याला आपण सुरुवात करू शकतो. आणि एमपीएससी करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं हे एक आयोग आहे, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि याच्या अंडर आपल्याला महाराष्ट्र क्लास 1, क्लास 2, क्लास 3 यासाठीच्या ज्या काही रिक्रुटमेंट आहे, जे काही ऑप्शन आहेत ते आपल्या समोर आहे. जसं डेप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी आहे, तहसीलदार आहे, प्रांत अधिकारी आणि ती पीएसआय, एसटीआय, असिस्टंट ही जी पदं आहेत या सगळ्यासाठी आपल्याला एमपीएससी आयोगाअंतर्गत महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र क्लास 1 एक्झामसाठी आपल्याला घेतली जाणार आहे, आणि महाराष्ट्र कंबाईन जी एक्झाम आहे त्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या काही पोस्ट आहेत त्या एकत्र आपल्याला देता येतात. साधारणतः जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम या सगळ्याकडे बघताय तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आता 2025 पासून राज्यसेवा आहे, आणि कंबाईन आपण जर पॅटर्न पाहिलं तर टोटल ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. सगळ्यात महत्वाचं, मला एमपीएससी का करायचंय हे क्लिअर असलं पाहिजे. मी ग्रॅज्युएट आहे, मला काहीतरी नोकरी हवी आहे, मला काहीतरी हवंय म्हणून जर बघत असेल तर थोडं अवघड आहे. बट जर माझं ड्रीम आहे, मला या देशासाठी, या मातीसाठी काहीतरी करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला सिद्ध करायचं आहे, तर आपण एमपीएससीचा पर्याय ठेवायला पाहिजे. अगदी राज्यसेवा का असेल किंवा कंबाईन असेल, आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये हे क्लिअर होईल की मी काय करायला पाहिजे. आत्ताच आपण इथे बसून नाही ठरवू शकत की मी काय नाही केलं पाहिजे. तर आपण जेव्हा फाउंडेशन कोर्स करू त्यामध्ये आपण आयोगाच्या पोस्ट असतील, त्यासाठी लागणारे स्टेट बोर्ड, एनसीआरटी, न्यूजपेपर, मॅगझिन, आपला कल आणि आपली गुणवत्ता या बेसिसवर ठरवूयात की आपल्याला एमपीएससी करायचंय तर त्यामध्ये राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिस करायचंय की कंबाईन करायचंय. मला वाटतंय तुला पहिल्यांदा ही गोष्ट कळाली असेल की तुला कसं करायचंय. अजून काही डाऊट? सर, मला हे विचारायचं होतं की मी एमपीएससी करू शकतो का? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आपल्या मनात यायलाच नाही पाहिजे, आणि जर आलाय तर त्याचं उत्तर असं असलं पाहिजे की जर मला तो हा प्रश्न विचारला की सर मी एमपीएससी करू शकतो का, पहिल्यांदा तू इथे आलायस याचा अर्थ तुला एमपीएससी करायचं आहे. आणि नुसतंच करायचं नाहीये, मला फक्त अभ्यास करायचा नाहीये, तर मला यशस्वी पण व्हायचंय. मला या महाराष्ट्राची सेवा करायची, मला डेप्युटी कलेक्टर म्हणून, मला तहसीलदार म्हणून, मला पीएसआय म्हणून, डीवायएसपी म्हणून काम करायचंय. या मातीसाठी, माझ्या माणसांसाठी काम करायचं. तर आपल्यातला प्रत्येक जण अधिकारी होऊ शकतो. प्रत्येकात ती गुणवत्ता, ती क्षमता आणि ते टॅलेंट आहे. तुम्ही फिजिकली फिट आहात, तुमच्याकडे बॉडी लँग्वेज तेवढी आहे, तर नक्कीच तुम्ही पीएसआय, डीवायएसपी साठी ट्राय करू शकता. जर आपल्यात काही कमी आहे, फिजिकली असेल किंवा आपल्याकडे इतर गोष्टी आहेत, तर अनेक डिपार्टमेंट म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनच्या पोस्ट आहेत, रिव्हेन्यूच्या पोस्ट आहेत. तर हा प्रश्न तर नक्कीच योग्य आहे की तू एमपीएससी करू शकतो. तर तू 1000% एमपीएससी करू शकतो. नुसतंच करू शकत नाही, तर त्यातनं या मातीची एक अधिकारी म्हणून सेवा करू शकतो. तर नक्कीच तू यशस्वी पण होऊ शकेल. सर, यासाठी साधारण स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? ऍक्च्युली पहा, कुठलंही एखादं युद्ध, मग ते आपल्या संस्कृतीमध्ये तर अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, आणि ती कुठलाही शत्रू किंवा कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला त्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे. जर आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी औरंगजेबाला पण शमवलं होतं किंवा मोठमोठ्या शत्रूंना त्यांनी नमवलं होतं. हे कसं सिद्ध झालं, तर औरंगजेबाचा किंवा एखाद्या शत्रूचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यास केला होता. त्याच्याकडे काय चांगलं आहे, काय कमी आहे, किंवा त्याची गुणवत्ता काय, त्याच्याकडे काय चांगले पॉइंट आहेत, आणि त्यानुसार त्यांनी त्याला कसं नमवता येईल, त्याला हरवता कसं येईल, त्याच्याकडे काय कमी आहे किंवा ती ताकद किती आहे आणि त्या पटीत आपण किती त्याच्यावर मिळवायचं हे महत्वाचं. अगदी सेम जर तू एमपीएससी करतोय किंवा एमपीएससी करायचंय, मला राज्यसेवा करायचंय, मला कंबाईन करायचंय, तर स्ट्रॅटेजी खूप क्लिअर असली पाहिजे की मला सगळ्यात महत्वाचं गाईड घेऊन अभ्यास करायचा आहे की सेल्फ स्टडीमध्ये अभ्यास करायचा. आणि जर मला गाईड घेऊन अभ्यास करायचा आहे तर मला कमी वेळात आउटपुट आलं पाहिजे, आणि मला सेल्फ स्टडी करायचं आहे तर माझ्याकडे पुढचे 4 ते 5 वर्ष असेल
तर मी हा निर्णय घ्यायला पाहिजे. मी गाईड घेतोय तर मला परफेक्ट असं जे काही माहिती आहे ती भेटली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारावर मी अभ्यास कुठून सुरुवात करायला पाहिजे, पहिल्यांदा काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, म्हणजे अगदी छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. आणि पुढच्या 15 महिन्यामध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी कम्प्लीट करायची आहे. मग याच्यामध्ये आपल्याला कोणते प्रिलियमचे सब्जेक्ट आहेत, कोणते मेन्सचे सब्जेक्ट आहेत, त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्किल कसं आहे, आपल्याला नोट्स कशा बनवायच्या, लिहायला सुरुवात कशी करायची, एखादी गोष्ट कशी लक्षात ठेवायची, कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या आणि त्यातनं लॉजिक आणि सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट, याची एक संपूर्ण स्ट्रॅटेजी आपण या PCMC करिअर फोरम अंतर्गत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे देतो. जसं तुम्ही विचार करताय, आपण जो निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्याची एक साधारणतः पहिल्या 1 महिन्यात आपण काय कव्हर करणार आहे, पहिल्या 3 महिन्यात काय कव्हर करणार आहे, पहिल्या 6 महिन्यात आपण काय कव्हर करणार आहे, अगदी तो ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबत असेल, अगदी NCERT स्टेट बोर्डचं रीडिंग असेल किंवा जे काही आपल्याला साध्य करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण तयार करणार आहोत आणि त्या स्ट्रॅटेजी बेसवरच आपण रिझल्टची अपेक्षा ठेवू शकतो. अगदी ते टेस्ट सिरीज असेल किंवा आपल्याला भेटणारं वेळोवेळी काउन्सिलिंग असेल, यातनं नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्या संस्थेकडून म्हणजेच प्रामुख्याने तुमच्याकडून मला कशा प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं? सगळ्यात महत्वाचं की एखादी गोष्ट करताना माझ्यात काय कमी आहे हे कोणीतरी मला सांगितलं पाहिजे. आणि एका काउन्सिलरचं, एका मेंटॉरचं हे नक्कीच काम असतं की आपण कुठे कमी पडतोय, आपल्यात काय चांगलं आहे, आपल्यात काय कमी आहे हे मला प्रामाणिकपणे कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि तर जे मला समजतंय तर त्याच्यावर मला वर्कआउट करता आलं पाहिजे. हे माझं सगळ्यात पहिलं काम असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तू अभ्यास करताना जे काही लेक्चर्स अटेंड करतोय, ज्या काही टेस्ट सिरीज अटेंड करतोय, यानंतर आपण जे काही काउन्सिलिंग घेणार आहोत, या काउन्सिलिंगमध्ये मी तुला इंडिव्हिज्युअली हे सांगू शकतो की तू काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. पुढच्या 10 दिवसात तुला काय कम्प्लीट करायचंय, पुढच्या 15 दिवसात तुला काय कम्प्लीट करायचंय, पुढच्या महिनाभरात तू अभ्यास काय केला पाहिजे. इतकंच नव्हे तर तुझ्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेड्यूल कसं असलं पाहिजे, तुझा डाएट कसा असला पाहिजे, अगदीच तुझा अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे आणि तू कधी उठलं आणि झोपलं पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून मी तुला मदत करेन. मला तुझ्याकडनं रिटर्न एवढा हवाय की तू त्याच्यावर मेहनत घेतली पाहिजे आणि ते तुझ्या स्मार्ट स्किलने डेव्हलप केलं पाहिजे. सर, आपण निवासी उपक्रम चालवतो का? नक्कीच. हा पिंपरी चिंचवड मधला माझा आजवरचा यशस्वी उपक्रम आहे. महाराष्ट्रातनं नव्हे तर अगदी देशभरातनं वेगवेगळ्या कोर्सेससाठी जे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत त्यांच्यासाठी आपण रेसिडेन्शियल प्रोग्राम चालवतोय. म्हणजेच एका छताखाली आपली राहायची पण व्यवस्था होईल, आपल्याला खाण्याची म्हणजे जेवणाची पण व्यवस्था होईल. यामध्ये अगदी ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे आपण प्रोव्हाइड करतोय. या व्यतिरिक्त आपल्याला अभ्यासिकेची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय. म्हणजे एखाद्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याला लागतं काय आणि जे लागतंय ते आपण परिपूर्ण आणि पूर्ण गुणवत्तेने असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे द चाफेकर बॉईज हॉस्टेल नावाने आपण मुलांसाठी आणि धाराऊ गर्ल्स हॉस्टेलच्या नावाने मुलींसाठी रेसिडेन्शियल प्रोग्राम चालवतोय आणि याला मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये खूप छान असा प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच तुला पण याचा फायदा घेता येऊ शकेल. सर, आपल्या अभ्यासिकेची सुविधा कशी आहे? अगदी जेन्युइन क्वेश्चन आहे हा. अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी याच्यातलं मला खूप जवळचं नातं आहे. जो 3x2 जो आपला कंपार्टमेंट आहे हे आपलं भविष्य ठरवतं. मी तुला किती गाईड करतोय, तुझे इतर टीचर्स तुला कसे सांगतायत, याही पेक्षा तू त्या जागेमध्ये किती वेळ बसणार आहे, तिथे किती चांगल्या प्रकारे सेल्फ स्टडी करणार आहे, यावर ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. पिंपरी चिंचवडमध्ये आपण जवळजवळ 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळेस बसून अभ्यास करता येईल अशी पिंपरी चिंचवड शहरातली सर्वात मोठी अभ्यासिका आपण दिली आहे. यामध्ये अगदी सगळ्या अत्याधुनिक सेवा आहेत, म्हणजे कंपार्टमेंट आहेत, वायफायची सुविधा आहे, त्यानंतर AC सुविधा आहे, लॉकर रूम आहे, डायनिंग रूम आहे, अगदी सेपरेट वॉशरूम पासून, हायजीन पासून तर आपल्या परफेक्ट पीस ऑफ माइंड पर्यंत या अभ्यासिकेमध्ये आपण काम करतो आहोत. स्वामी विवेकानंदांच्या नावाने आपण स्वामी विवेकानंद अभ्यासिका या शहरामध्ये गेले 7 वर्ष चालवतो, याचा अभिमान वाटतो. अगदी तुला प्रामाणिक सांगायचं झालं ना, या अभ्यासिकेतनं जेव्हा तो गुलाल उधळण्याची संधी मिळते ना, तो आनंद खरंच खूप मोठा आहे आणि मला आवडेल तुझ्याबाबत पण तो क्षण लवकर यावा. सर, हॉस्टेल आणि बोर्डिंग बद्दल आपण काय माहिती सांगू शकतो?
डेफिनेटली मगाशी तर आपल्या यावर बोलणं झालं. जेव्हा आपण ग्रामीण भागात येतो किंवा एखाद्या कोर्सेसचे विषय करतो तेव्हा पालक किंवा विद्यार्थी नात्याने आपण नक्कीच राहण्याची अगदी प्रॉपर सुविधा आहे का, सगळ्या गोष्टी प्रॉपरली आहेत का. अनेक व्हिडिओ मी या अगोदर पण शेअर केलेले आहेत आणि त्यातनं पण तुम्हाला कळू शकतात. आता तुम्ही इथे आलायत तर नक्कीच आपल्या कॅम्पसमध्ये पण तुम्ही पाहू शकता 180 मुलांचं आणि 240 मुलींचं असे बेड असणारे आपण सुविधा, सेपरेट कॅम्पस आहेत आणि त्यामध्ये अगदी लागणाऱ्या प्राथमिक आणि गरजेच्या वस्तू, मग अगदी तो बेड, गादी, उशी, बेडशीट, लॉकर, डेली हाऊसकीपिंग, 24 तास सिक्युरिटी, सीसीटीव्ही, अनलिमिटेड वायफाय, गरम पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्यात, अशा प्रत्येक सुविधा मी देतोय आणि हे सगळं एक 500 मीटरच्या आत आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय आणि त्याचा नक्कीच म्हणजे तुमच्या अभ्यासासाठी किंवा ते डेव्हलप करण्यासाठी त्याचा फायदा होतोय. इतर इन्स्टिट्यूटच्या तुलनेत आपल्याकडे काय स्पेशल असेल त्यातलं हे हॉस्टेल आणि त्यामध्ये भेटणारी जी काही शांतता आहे ती मला वाटते नक्कीच तुझ्यासाठी कामी येऊ शकेल असं मला वाटतं. सर, आपल्या नवीन बॅचेस कधीपासून सुरू होणार आहे? ऍक्च्युली बघा की बॅचेस बद्दल आता तर आपण सध्या बॅचेस आपल्याकडे फुल आहेत, बट तू आत्तापासून जर सुरुवात करायचं म्हणतोय तर 20 एप्रिल 2025 ला आपण आता आपल्या स्पेशल बॅचेस सुरू करतोय. अगदी मुलींसाठी आपण एक स्पेशल स्टेट सर्व्हिस बॅच आणि कंबाईन बॅच पण सुरू करतोय आणि मुलांसाठी रेग्युलर बॅच पण आहे. अँड त्यानंतर जर तू विचार करतोय तर 5 मे ला सकाळच्या सेक्शनमध्ये आणि संध्याकाळच्या सेक्शनमध्ये आता आपल्याकडे बॅचेस चालू आहेत किंवा त्याचे ऍडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे. तू विचार करत असशील तर 20 एप्रिल किंवा 5 मे याप्रमाणे तू ऍडमिशन बाबत विचार करू शकतो. थँक्यू सर. तुमच्यामुळे माझ्या अनेक समस्यांचं, शंकांचं निरसन झालं. मी माझ्या पालकांशी भेटून त्यांच्यासोबत बोलून नक्कीच तुमच्या संस्थेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात महत्वाचं, माझा सदस्य होण्यापेक्षा या देशाचा, या राज्याचा तू एक प्रामाणिक आणि तुझ्या स्वतःच्या क्षमतेने, गुणवत्तेने एक चांगला अधिकारी बनावा, मला एवढंच वाटतं. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला आवडेल की जेव्हा आपण नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा तुझ्यातला तो अधिकारी तुला स्वतःहून सांगेल मला या संस्थेचा भाग बनायचा आणि तो गुलाल ज्या दिवशी आपण एकत्र उधळू तो दिवस तुला नक्कीच तुझ्या यशापर्यंत पोहोचवेल. सो ऑल द बेस्ट अँड लवकरच भेटूया. थँक्यू. सर. येस, वेलकम.